नमस्कार, मी आहे सोनाली पांडे आणि आपण बघत आहात मंडल न्यूज. मंडल न्यूज तर्फे आपण गमतीशीर गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत माधव पांडे सर आणि आपण त्यांच्यासोबत खूप छान छान अशा गप्पा मारणार आहोत. आजचा आपला विषय आहे सगळ्यांच्या मनातला आणि सगळ्यांना जिव्हाळ्याचा असा वाटणारा, तो म्हणजे क्रश. आताच आपण बघतो आहे काही काळापूर्वी गिरिजा ओक ही नॅशनल क्रश म्हटल्या गेली आहे. तर आज आपण सरांसोबत त्याच विषयावर बोलणार आहोत. नमस्कार सर. येस. सोनाली, खरं म्हणजे 9 डिसेंबरला 9 नोव्हेंबरला गिरिजा ओकला एक मेसेज आला अच्छा. की यू आर नॅशनल क्रश, आणि तिला एकदम शॉक झाला. कारण तोपर्यंत एका ललन टॉप नावाचं एक चॅनल आहे आणि त्या चॅनलवर एक इंटरव्ह्यू झाला आणि त्यात एक जनरल इंटरव्ह्यू, त्यांचे खूप सारे इंटरव्ह्यू होतात, त्यांचे झाला. आणि मग तो इंटरव्ह्यू ज्या पद्धतीने तिने फेस केला, एकदा अनौपचारिक होता आणि सहज जसं पण आहोत. आणि मग लोकांना तो एवढा आवडायला लागला आणि ही सोशल मीडिया एखाद्याला इतकं डोक्यावर घेते आणि इतकं डोक्यावर घेतलं गेलं ते खरं म्हणजे चांगलं डोक्यावर घेतलं गेलं. बरोबर. इन द फर्स्ट टाइम की ती पहिल्यांदा अशी मराठी नायिका अभिनेत्री आहे की जी नॅशनल क्रश झाली. याची दखल मात्र मराठी लोकांनी घेतली नाही. हे गंमत आहे, कारण ही क्रश कन्सेप्ट आपल्याला मान्य नाही. बरोबर आहे. मला असं वाटतंय की हिंदी सिनेमासृष्टीत, हिंदी नाट्यसृष्टीमध्ये गिरिजा ओक यांचं काम तेवढं केलेलं नाहीये, पण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं काम भरघोस आहे. पण तरीही आजपर्यंत त्यांच्याकडे कुणाचं जास्त लक्ष गेलं नाही. पण एक छानशा छोट्याशा मुलाखती दरम्यान त्या एकदम नॅशनल क्रश वगैरे म्हणून नावारूपाला येतात आणि सगळ्यांच्या मोबाईलवर, सगळ्यांच्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर त्यांचा फोटो झळकतोय. हे नक्कीच एक कौतुकास्पद बाब म्हटलीच गेली पाहिजे. आज मी एका वर्तमानपत्रासाठी एक लेख लिहिला आणि त्याचा विषय होता क्रश. आणि त्या क्रशचं सूत्र असं आहे की एकूणच आपण सगळे ओशोच्या शब्दात सांगायचं म्हणजे ढोंगी माणसं आहोत. आपल्या मनात काय चालतंय आपण सांगत नाही आणि ते जाहीर करणं पाप समजलं जातं. असं आपला एक विचारधारा आहे. त्या विचारधारेतून क्रश शब्द सुद्धा लोकांना, नव्या पिढीला एकदम उत्साहजनक आहे. पण 35 40 लोक तुमचं कोणी क्रश आहे का असं म्हटलं तरी त्याला असं वाटतं की आता ही गर्लफ्रेंड झाली की गळ्यात पडते काय. पण असं नाही आहे. आणि ते क्रश कन्सेप्ट बद्दल सोनाली काय सांगशील तू? तुला काय मला असं वाटतं की क्रश जे आपण म्हणतो आहे, एक वयानुसार आपली क्रश बदलत जाते. म्हणजे जसं 8-10 किंवा 15 वर्षाचा जो मुलगा किंवा मुलगी असते, तिची क्रश किंवा तिचा क्रश तो एक अट्रॅक्शन असतं, फिजिकल अट्रॅक्शन. तो दिसतो कसा, त्याची हेअरस्टाईल कशी आहे. किंवा मुलांची क्रश, तिचे केस छान असं वगैरे. पण एक वय झाल्यानंतर जसं 18-19 त्यानंतर 30 पर्यंत आपले क्रश जे आहे ते ऑटोमॅटिकली बदलतात. म्हणजे मला असं वाटतं की जेन्युइन माझं असं मत आहे की जेव्हा तुम्ही एक मॅच्युरिटीकडे जाता तेव्हा तुम्ही फक्त एक दिसण्यावरून कोणाला क्रश मानत नाही. तुम्ही त्याचं वागणं, त्याचं बोलणं, तो कसा राहतो, तो मनाने किती चांगला आहे किंवा मनाचा कसा आहे, या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही तुमचा क्रश ठरवत असता किंवा ऑटोमॅटिकली तो बनतो. बरोबर. तर हे वयानुसार घडत जाणारी प्रोसेस आहे मला असं वाटते. हिच्याबद्दल म्हणजे गिरिजाबद्दल सांगायचं म्हणजे गिरिजाची जी जवळपास 1.25 तासाची इंटरव्ह्यू आहे, तो मोठा इंटरव्ह्यू घेतलाय सौरभ द्विवेदींनी. तो इंटरव्ह्यू एवढे 1.5 तास इंटरव्ह्यू कोणी बघणार नाही. खरं मी बघितलाय, पण लोक बघणार नाही. त्यातले जे कट्स आले, रील्स बनले, ते मुलांना आवडले. सोशल मीडियामध्ये इन्स्टा आणि फेसबुक, यातलं इन्स्टावर हे सगळं पहिले होऊन जातं. बरोबर आहे. आणि मग त्यांनी ते खूप व्हायरल झालं, करोडो लोकांच्या घरात गेलं. आता हे जे मुलं बघणारे आहे, हेच मुळामध्ये खूप कमी व्हायचे. बरोबर आहे, खूप कमी व्हायचे. आणि त्यांना गिरिजा का आवडली असेल? काय विचार करते तू? आता मुलांचं म्हणायचं तर मुलांना नॉर्मली मला असं कन्सेप्ट वाटते की एक प्रगल्भ किंवा एक मॅच्युअर्ड व्यक्तीकडे त्यांचं अट्रॅक्शन जास्त असतं. आणि निळ्या साडीमधली गिरिजा एक प्रगल्भता, एक मॅच्युरिटी घेऊन आपल्याला वावरताना दिसते आहे. ती जेव्हा तिथे बोलते आहे तेव्हा तिचे उत्तर जी आहे किंवा तिचे जे रिप्लाय ती देत आहे ते अतिशय व्यवस्थित, प्रगल्भतेने भरलेले,
स्वतःशी निगडीत, स्वतःच्या कुटुंबाशी निगडीत असे आहेत. त्याच्यामुळे बहुतेक मला असं वाटतं की लोकांना ते आवडले असावेत. गिरिजानी त्या इंटरव्ह्यू मध्ये, आता तुम्हाला खरं म्हणजे त्या इंटरव्ह्यूचं वर्णन यासाठी करावं लागतंय की एक ब्ल्यू स्काय कलरची एक हा. साडी, साधी कॉटन साडी आहे, ती घातली आहे, सिव्हिल ब्लाउज घातलाय, कुठे दागिने नाही, काही नाही. मग गिरिजामध्ये काय आहे आणि ते आवडण्याचे कारण मला असं वाटतं की तिचा जो परफॉर्मन्स होता तो अतिशय साधा होता. कुठे तिने असे नाटकं केले नव्हते की तिची हिल स्टाईलची अशी ऍक्टिंग नव्हती, काही नव्हती. मुळात ती मराठी आहे. बरोबर आहे. अरे मराठी माणसांचं जे खास वैशिष्ट्य आहे साधेपण, हे साधेपण आपण टिकवलंय. मराठी लग्न आणि पंजाबी लग्न, हो, खूप जमीन फरक आसमानचा आहे. फरक आहे. मराठी सिनेमा आणि पंजाबी सिनेमा हे पूर्ण फरक आहे. खूप फरक आहे. आज जे काही आपल्या खाण्याचे पदार्थ आहे ते सुद्धा पंजाबी लोकांचे वेगळे ना मराठी माणसांचे वेगळे आहे. पंजाबी लोकांच्या, आता मी असं नाही म्हणू शकत पंजाबी लोकांच्या खाण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मसाले पडत असतील, पण आपल्याकडचं बेसन पोळी किंवा बेसन भाकर. भात, भाकर काय असतं, म्हणजे त्यामध्ये आपण विविधता आणून सुद्धा विविधता आणायचा प्रयत्न Correct. करू शकत नाही, कारण मेन डिशच चेंज होऊन जाते. खरं म्हणजे हे नॅशनल क्रश शब्द आला आणि मग आपली जी पिढी आहे याच्यावर विचार करायला लागली. आता या पोरांना कोणीतरी क्रश असतं, कॉलेजमध्ये असतं, बरोबर आहे. हे आपण नाही अनुभवलं. आपल्या वेळेस कोणीतरी आवडत होती इथपर्यंत, आवडत होता हा. इथपर्यंत, आणि पुढे त्यांचं लग्न, याचं लग्न, विषय संपला. हा, पण आजही मला असं वाटते जेव्हा तुमच्या कॉलेजमधले तरुणपणातले मित्र तुम्हाला भेटत असतील आणि Yes. त्यांना जेव्हा माहित शाळेतले असेल, सुद्धा शाळेतले सुद्धा, आणि तेव्हा यांच्या क्रश बद्दल जर त्यांना माहित असतील हा. तर ते कोणत्या लेवलला यांना चिडवत असतील याच्याबद्दल तर काही विचारायला अगदीच माझा एक गमती भाग सांगतो. आता अनुभव सुरू झाला. मी एका कॉलेजला शिकत होतो आणि त्या शिकत असताना एक मुलगी होती की जी खूप आम्हाला असं वाटायचं की ती खूप माझ्याशी अटॅच होऊ शकते, पण ती तेव्हाही बोलली नाही आणि मुळात ती बोलत नाही म्हणून आम्हाला राग आला होता की आणि मग संबंध संपले. 25 वर्षानंतर असं झालं, योगायोगाने तिचा हसबंड जो होता तो मग मित्रच आला एका वेगळ्या केसमध्ये, आणि मग ती मात्र जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा ती तेव्हा बोलली नाही, याचा राग माझ्या डोक्यात होता. तू तेव्हा बोलली नाही, आज कसं बोलते, पण ती आली आणि बोलली. 25 वर्षापूर्वीचा व्यक्ती सुद्धा आपला माइंड सेटअप मध्ये असतो. बरोबर आहे. माझं लग्न झालेलं, तिचं लग्न झालेलं, परंतु हा सेटअप असतो. हा क्रशचा प्रकार असेल का? नक्कीच. त्याच्याशी तर काहीच दुमत नाही, कारण एखादा व्यक्ती आपल्याला आवडतो आणि आपल्याला त्याच्यासोबत बोलावंसं वाटतं, त्याच्यासोबत काही क्षण व्यतीत करावेसे वाटत असतील तर हे नक्कीच चुकीचं नाहीये असं म्हणू शकत नाही आपण. बरोबर. पण क्रश मनात असणं आणि तो एक गोडवा असतो, मला असं वाटतं एक छोटासा गोडवा असतो आपल्या मनातला, कुठला तरी हळवा कोपरा असतो जिथे आपण तो सांभाळून ठेवलेला असतो. आता खरं म्हणजे काय आहे की आपण सगळ्यांनी बदललं पाहिजे आणि प्रामाणिक झालं पाहिजे. प्रामाणिक झालं पाहिजे अधिक व्यवस्थित आहे ना, बरोबर की लग्न झालं म्हणजे आता तू कोणाकडे बघायचं नाही, कोणा पुरुषांकडे, असं नाही होऊ शकत. आणि नवऱ्याने म्हणजे असंही बघायचं नाही. असा जो पराकुटीचा अट्टाच आहे आता कोणी सहन करत नाही. मला यामध्ये असं वाटते की नवरा बायकोचं वातावरण जे एक नातं संबंध आहे ते ना एक खेळीमेळीचं असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे का रे तू त्याच्याकडे तिच्याकडे पाहत होता, असे कोपरे ढोपरे मारून आली जे ही मजा आपली कॉलेज लाईफ मध्ये आपण घेतली आहे ना, ती खरंच एक निखळ आनंद होता त्यात. बरोबर. आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुद्धा हे असायला हवं. म्हणजे क्रश म्हणजे बायकोने नवऱ्याला चिडवलं किंवा नवऱ्याने बायकोला चिडवलं तर किती मजा येईल. आणि गंमत कशी की आता आपण सगळे बदलत्या जगामध्ये सोशल मीडियावर हावी झालेलो आहोत. मला कधी कधी प्रश्न पडतो की सोशल मीडियावर आपल्या हावी झालो की आपण सोशल मीडियावर हावी झालो, कळत नाहीये. पण आता तुम्हाला त्यातून सुटका नाहीये, हे महत्वाचं लोक लक्षात घ्या. आणि आता जगभरातला असा सर्वे आलेला आहे की आपण सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह मोड मध्ये आहोत. पहिले आपला तासभराचा वेळ आता 4 तास, 5 तास, 6 तास कधी वेळ जातो कळत नाही. आणि कॉलनीमध्ये झालेला साधा डान्स असेल तो जर मीडियावर नाही आला तर आपल्याला डान्स केला तर आनंद मिळत नाही. आमच्या किटी पार्टी आहे आता, अगदी मी कुठे आहे, मी इथे आहे, असं आहे तसं आहे. अशा काळामध्ये क्रश हे मध्यम वयामध्ये आलेले, मुळात 35 नंतरचे म्हणजे विवाहोत्तर जे लोक आहेत त्यांना त्यांच्या जीवनात कोणी असू शकतं. म्हणजे असं होण्याची गरज नाही ना की ती कोणी आवडते म्हणजे ती बायकोच असली पाहिजे. बरोबर. असं नसतं की तुम्ही किती लोकांशी लग्न करणार, हा एक मुद्दा आहे ना, की तुम्हाला आवडू शकतं कोणी. निखळपणे कोणाचं कौतुकही करता येणं खूप आवश्यक असतं.
आणि मेल और फिमेल याच्यामध्ये डिफरन्स नाही करता येणार तुम्हाला. तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नवऱ्या व्यतिरिक्त कोणी मित्र असेल तुमच्या बायकोचा. मला एकदा प्रश्न विचारला होता की तुम्हाला एवढा मैत्रिणी आहे, मग तुमच्या बायकोला मित्र आहे का? तर मला एकदम उत्तर कसं द्यावं हा प्रश्न पडला. म्हटलं तिला विचारा ना. हा प्रश्न माझ्याकडे का, म्हणजे मी काही लॉक लावून ठेवले नाहीये. तर हा प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचाही भाग असतो. आणि कोणी आपल्याला आवडते हा गुन्हा समजू नका. बरोबर आहे. म्हणजे आपणही कोणाला आवडू शकतो, आपल्यालाही कोणी आवडू शकतं, हे तितकंच सहजपणे मान्य करणं खूप आवश्यक आहे. आणि आता कसं आहे की दोन गोष्टी झाल्या की स्त्री स्वातंत्र्याचा आम्ही उद्घोष करून राहिलो आहे आणि समानतेचा उद्घोष करतोय, परंतु सगळेच पुरुष वाईट असतात असं सिम्बॉल घेऊन बसू नका. बरोबर आहे. आणि कोणी कोणाशी मोकळ्या मनानं बोलते आहे. उलट आज सायकॅट्रिस्टकडे जायचं प्रमाण वाढलं लोकांचं, कारण मोकळेपणा संपत चाललाय. बरोबर आहे. नवऱ्याची दडपशाही भयंकर होते आहे, बायकोची दडपशाही भयंकर होते आहे. आणि मुक्तता जी स्वभावाची असायला पाहिजे. म्हणजे नवऱ्याला फोन आला तो बाहेर गच्चीवर जातोय आणि मैत्रिणीशी बोलतोय, हा सीन आता बंद व्हायला पाहिजे. खरं म्हणजे नक्कीच सगळ्याच पुरुष स्त्रीचं चारित्र्य जास्त महत्वाचं आहे आणि चारित्र्याची व्याख्या आता ज्याने त्याने आपल्या सोयीनं करायची आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय संस्थेमध्ये जेव्हा भारतीय विचारधारेने आपण जेव्हा चालत असतो तेव्हा ही वेळ काही काळानंतर येईलच, पण आपण किती मोठ्या मनाने किंवा ओपनली या गोष्टींचा स्वीकार करतो ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे माझ्या घरी माझ्या मैत्रिणीचा फोन आला तर माझी मुलगी उचलते. बरोबर आहे. आणि ती मुलगी बोलते त्यांच्याशी आणि माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीशी माझी मुलगी आणि बायकोच बोलते. कधी कधी असं गमत वाटतं की हे यांच्यासाठी फोन केलाय की माझ्यासाठी फोन केलाय. पण हे एक हेल्दी कल्चर डेव्हलप झालं पाहिजे. आणि ते घराघरात माझ्यासमोर जे विद्यार्थी येतात, समोर कॉलेजचे येतात आणि वेगळ्या ठिकाणचे येतात, ते विद्यार्थी जेव्हा म्हणतात की आमच्याकडे ना बाबांनी सांगून ठेवलंय शेजारच्याशी बोलायचं नाही. आणि दडपशाही जी चालू आहे, एक तर खूप स्वैर, नाही ते एकदम ब्रेक. बरोबर, ही चूक आहे. घरामध्ये पालकांनी आपल्या मुलांशी बोललं पाहिजे, क्रशवर बोललं पाहिजे. बरोबर. आणि तुला कोण आवडते आणि कोण आवडत नाही आणि का आवडत नाही. मुलांचं काय होतंय, मुलांचा भावनिक विकासच होत नाही. बरोबर आहे. त्याला आकर्षण वाटतं, याचं कारण तो दूर आपण जितकं न्याल तितकं आकर्षण वाटेल. मुलींच्या बाबतीत हेच आहे. मुलींना मित्र नसतील तर तुम्हाला खूप मोठ्या समस्यांना, आव्हानाला, चॅलेंज मध्ये आयुष्यात जावं लागतं. ती कम्फर्ट नाही राहत. बरोबर. ती नवऱ्यासोबत ती कम्फर्ट नाही राहत. आणि पती पत्नीचं नातं हे जगामध्ये जे एक वेगळं नातं आहे, पार्टनरचं नातं वेगळं आहे आणि बाकी सगळ्यांसोबत तुमचं नातं वेगळं आहे. बरोबर आहे. मला याबद्दल असं वाटतंय की आई वडिलांनी आपल्या मुलांसोबत जेवढं खेळीमेळीचं वातावरण ठेवलं तेवढं ते बाहेर न जाता तुमच्यासोबत मोकळेपणानं बोलतील. त्यांना कोण आवडतं, कोण आवडत नाही, त्यांना कसला त्रास झाला, काय झालं. खूपदा काय होतं की पॅरेंट्स खूप जास्त प्रेशराईज करतात किंवा दबावात ठेवतात मुलांना. त्याच्यामुळे मुलं त्यांच्याजवळ काही बोलायला जातच नाही किंवा ते घाबरतात. म्हणजे काही मुलींना तर, म्हणजे मी सुद्धा शिकवते, तर काही मुलींना असं वाटतं का मी जर माझ्या घरी सांगितलं की मला या मुलांनी आज रस्त्याने जाताना काही म्हटलं तर उद्या माझं कॉलेज बंद केलं जाईल. जी ही तुम्ही भीती घालून देता आहात, त्यामुळे स्वैराचार किंवा मुलांचं भरकटणं वाढू शकतं हे आपल्या भारतीय विचारधारेला अजून कळतच नाहीये. पण खूपदा खूपशे पॅरेंट्स, मला असं वाटतं की मोठ्या मनाने, निर्मळतेने म्हणजे ऍक्सेप्ट करतात की हा, आपल्या मुलाला पण कोणी आवडू शकतं, आपल्या मुलीला पण कोणी आवडू शकतं. माझ्यासारखी आई तर माझ्या मुलाला चिडवायची, तुझी क्रश आली. एक पुस्तक आहे, नागपूरच्या लेखक आहे, नाव आठवलं की सांगेल मी तुम्हाला जरूर. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, आईचा बॉयफ्रेंड. आणि खूप मजेशीर पुस्तक आहे, ते वाचलं पाहिजे. मुळामध्ये काय झालंय की आम्ही अनेक विषयामध्ये एक तर खूप रिजिड झालो, नाही तर खूप मुक्त झालो. मला त्या गिरजाकडे पुन्हा जायचं आहे. काय झालं मग, हिचं सगळं काही व्हायरल झालं आणि लोकांनी शौकीन आणि रसिक यातला डिफरन्स लक्षात घ्या. तुम्ही शौकीन आहात की तुम्ही रसिक आहात. आणि जर तुम्ही रसिक असाल तर ते रसिकतेनं बघणं शिकायला पाहिजे. तर तिचे मीम्स करायला लागले, लगेच तिचे खूप सारे घाणेरडे फोटो सेट करायला लागले वगैरे वगैरे. हे चित्र पाहिल्याबरोबर तिने दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक व्हिडिओ केला ज्यामध्ये ती अतिशय सामान्य दिसत आहे आणि ती व्हिडिओ करून सांगते की तुम्ही असं करायचं नाही. बरोबर. मला अशी प्रसिद्धी नको आहे, मला हे आवडलं की मला तुम्ही नॅशनल क्रश केलाय, तुम्हाला मी आवडली आहे वगैरे वगैरे, इथपर्यंत ठीक आहे. स्त्री आवडणं
माझा असा एक प्रश्नच आहे की तुम्ही स्त्रीकडे बघता कसे. बरोबर. मुळामध्ये सर्वांनी असा आग्रह धरायचा की तिच्याकडे देवीच्याच रूपात पाहायचं. हे आवश्यक नाहीये. हे चूक नका करू. देवीच्या रूपात पाहून भक्त होऊ नका, तिचे मित्र व्हा. निखळतेनं आणि कौतुकानं पाहता येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि मग जेव्हा एखाद्या आपल्या मुलीला किंवा अजून कोणाच्या मुलीला कोणी क्रश होते आहे किंवा अजून काही होते आहे, तर तिने कुठे ब्रेक मारायचा आहे ते बरोबर. गिरिजाने दाखवून दिलंय तुम्हाला, की तिला जसं ते प्रसिद्धीची हवा नाही लागली आणि जेव्हा तिला म्हणजे पूर्ण भारतातून लाखो लोक तिला फॉलो करत आहे, करोडो लोक फॉलो करतात, असं झाल्यावरही ती म्हणाली मला असे व्हिडिओ चालणार नाही. त्याचं कारण तिने खूप सुंदर दिलंय. ती आई आहे. ती म्हणते की माझा मुलगा आता सध्या लहान आहे, 12 वर्षाचा आहे. उद्या तो मुलगा मोठा झाल्यानंतर तो जे व्हिडिओ पाहिल आणि बरोबर. तो जे आईची इमेज करेल त्या दिवशी मी खाली पाहिल, असं तुम्ही करायचं नाही. बरोबर आहे. हे क्रश होताना पहिली अट ही आहे. बरोबर आहे. कारण एका आईचं तिच्या मुलांसमोर तिची नजर खाली जाणं, या गोष्टी एवढं त्या आईला कोणत्याच गोष्टीबद्दल दुःख नाही होणार, पण त्या एका गोष्टीमुळे तिला इतकं दुःख होऊ शकतं की ती स्वतःच्या काय आपल्या मुलाच्या नजरेतून सुद्धा उतरू शकते. सगळ्यात मोठी गोष्ट कसं आहे की आपण कुठं थांबायचं, बरोबर आहे. कुठल्या मार्जिन पर्यंत जायचं आणि कुठे त्या गोष्टीची दखल घ्यायची, हा सेन्स यासाठी डेव्हलप होत नाहीये की आम्ही सगळेजण मुलांना एक तर आता अलीकडे अजून एक विचित्र फंट आलाय, खूप टेक्निकल माहिती द्यायची आहे. खूप टेक्निकल माहिती द्यायची गरज नाहीये. मुलांचा भावनिक विकास म्हणजे काय, तर घरी वडील रात्री 11 वाजता येत असतील, ती पुरेसे शुद्धीत नसतील तर कसं काय भावनिक विकास होऊ शकतो. आम्हाला जगाकडून मुलांकडून खूप चांगल्या अपेक्षा आहे, खूपच चांगल्या अपेक्षा आहे की मुलींनी असं वागलं पाहिजे, मुलांनी तसं वागलं पाहिजे, आई वडिलांनी. तेच तर. आणि बाबाची मैत्रीण आहे हे जर तुमच्या मुलीला माहित असेल तर ती सुद्धा हेल्दीली विचार करू शकते की यांची अजूनही मैत्री आहे इतकी वर्षानंतर. म्हणजे जी मुलगी मला पहिल्या 4थ्या वर्गात जी मैत्रीण होती ती माझी आजही मैत्रीण आहे आणि मी तिचा मित्र आहे. आणि मित्र होताना जे लोक बघत आहेत त्या इन्स्टावर त्यांना सांगतोय तुम्ही मित्र होताना तुझ्या मैत्रिणी तुमचा अभिमान वाटू द्या, हा माझा मित्र आहे असं 4 लोकांमध्ये सांगू द्या त्यांना. आणि जेव्हा मला असं वाटतं की ही गोष्ट स्त्रियांना खूप अभिमानाने सांगायला नक्कीच आवडेल. बिलकुल. आणि एक निखळ मैत्री. तुमचा मित्र कोण आहे याला खूप अर्थ आहे. मित्र निवडता येतात. बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याकडे हजारामध्ये 4 उदाहरणं असतात. ही मुलगी पळून गेली, त्याच्या गाडीवर गेली वगैरे वगैरे. ही 4 उदाहरणं डोक्यातून काढून टाका. उरलेल्या 999 उदाहरणामध्ये तुम्ही हे बघा की आपल्याला एक तर घरामध्ये ती उकल व्यवस्थित करून दिली नाहीये. बरोबर. शेवटी भावनिक एका विशिष्ट वयापर्यंत शारीरिक आणि भावनिक असं नातं आहे. आता माझा आणि सोनाली मध्ये जर विचार कराल तर आम्ही मानसिक विचार करतो. आमचे मित्र मानसिक मित्र आहे. आमच्या घरातल्या घडणाऱ्या घडामोडी, मुलगा शिक्षण घेताना, माझी मुलगी शिक्षण घेताना होणारे चेंजेस, मग नातेवाईकांशी असलेला डायलॉग, हे आमचे विषय असतात. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की जे लोक पाहताय की हे काय बोलत असतील, हे मित्र आहे तर काय बोलते, तर आम्ही हे बोलतो. तर साधारणतः धोक्याचं जे वय आहे ते तुमच्या डोक्यात जी क्रश आहे ती फिजिकल क्रश आहे थोडीशी, की ती फिजिकली कशी दिसते वगैरे वगैरे. पण हा जसं तू म्हणाली सुरुवातीला, टप्पा बदलला की क्रश बदलते, बदलला की क्रश बदलतो, पण क्रश असते. बरोबर. हे लक्षात. तर यावरूनच सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची पहिली क्रश कोण होती? काय गोड प्रश्न. खरं म्हणजे आपल्याला कोण आवडतं हे समजायला, म्हणजे आपली आवड आहे ही जाणीव व्हायला हे वेळ लागते. पण मी थोडा लकी होतो आणि अगदी आम्ही अमरावतीला मांगेला प्लॉट मध्ये राहत होतो आणि तिथे माझ्या वडिलांचेच अधिकारी होते, शिक्षण अधिकारी होते, त्यांच्याच घरात राहायचा आमचा योग आला. त्यांची एक मुलगी होती आणि आम्ही आदर्श विद्यार्थी, अगदी 4थीतले, 3री 4थी आम्ही ती माझ्यासोबत होती. आणि घरापासून मी तयारी झाली माझी की मी तिच्या घरी जायचो आणि बसून जायचो सोप्यावर. ती माझ्यासमोर तयारी करायची, तिची आई. आणि सगळी तयारी झाली, ड्रेस बीस तिने घालून घेतला, दप्तर लावलं की आम्ही अगदी एकमेकांचे हात धरून शाळेपर्यंत. आणि शाळेतून, आज ती अमेरिकेत आहे, कधीतरी 20 वर्षांचा आम्ही एकदा भेटलो होतो आणि ते सगळं आठवलं की आम्ही कसे सोबत जात होतो, सोबत येतो. आता त्याला आम्ही क्रश म्हणूया की मैत्रीण म्हणूया, तर मैत्रीण म्हणायचं वय नव्हतं खरं म्हणजे. बरोबर. पण जो तो आपला ओलावा असतो, जी आत्मीयता, जो रिस्पेक्ट, हे मुलांना आज कळत नाही. बरोबर आहे. त्यांच्या डोक्यात जी बसली आहे ते एकदम टकाटक शब्द. कारण आपण त्यांना जगाचे खूपशे दालन उघडून दिलेले आहे. करेक्ट. प्रत्येक माहितीचं दालन त्यांच्यासाठी उघडं आहे.
मग ती कोणत्याही प्रकारची माहिती का असे ना, त्यांच्याजवळ माहिती मिळवण्यासाठी फोन आहे, टीव्ही आहे. टीव्हीला तरी आपण एक सेकंडरी ठेवू, पण सगळ्यात महत्वाचा फोन आहे त्यांच्याकडे. त्याच्यावर इन्स्टा, फेसबुक, अजून काय काय ते बघू शकतात. त्यांना सगळं माहित आहे. आई वडील म्हणून आपल्याला कसलीच माहिती नाहीये, पण आपल्या मुलांना आपल्या एक पाऊल पुढे नाही आहेत ते, 50-100 पावलं पुढे आहेत. त्यांना सगळं कळतं. म्हणजे मला जर माझ्या फोनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला दुसऱ्याला कोणाला विचारायला जावं नाही लागत. मला फक्त माझ्या मुलाला आवाज द्यावा लागतो की अरे कळत नाहीये, अरे मम्मी, असं करून. म्हणजे त्यांच्यासाठी इतके दालनं आपण ओपन केलेलं आहे की आपल्याला जी माहिती किंवा जे नॉलेज नव्हतं ते आज त्यांना चुटकी सरशी मिळत आहे. करेक्ट. आणि काय होतं की मुलांना आपण आता त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे. एकदम थोडासा तुम्ही दबाव बनवला तर तो इमोशनली बनवा. बरोबर. तुम्ही त्याला हे पाहू नको ते पाहू नको असं म्हटलं तरी तुम्ही 24 तास काही कॅमेरा घेऊन बसणार नाहीये. आता ती सोयी राहिली नाहीये की मुलांनी काय पाहावं काय पाहू नये. ते सगळं पाहणार, अर्थ काहीच कळणार नाही हे माहित आहे आम्हाला. परंतु मुलं जर चुकीचे वागत असतील तर त्यांच्यावर तुम्ही पोलीस नका होऊ. बरोबर आहे. मुळात क्रश ही भावना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत असते. म्हणजे मी आता इन्स्पेक्टर झेंडे बघितला तुम्हाला सांगतो, आणि इन्स्पेक्टर झेंडेमध्ये ही झेंडेचीच बायको म्हणून रोल केलाय गिरिजाने. मी तो सिनेमा जेव्हा बघितला तेव्हा ही गिरिजा आहे आणि ही क्रश होईल असं बिसं काही वाटलं नाही. तिचं मी पुढे जेव्हा ती क्रश झाली मला तिच्याबद्दल थोडंसं वाटलं की हे कोण आहे, तर मी तिचे सगळे बायोडेटा पाहिले, फोटोग्राफ पाहिले, इंटरव्ह्यू पाहिले. ती 4 नाटकात छान काम करते. श्रीरंग गोडबोले एक थोडेसे वेगळ्या प्रकारचे लेखक होते. त्यांनी राजकीय लेखन केलं आणि त्यावर शिवसेनेने हल्लाही केला होता. असे श्रीरंग गोडबोले होते. पण त्यांच्या जीवनातली एक तुम्हाला थोडीशी नाजूक गोष्ट सांगतो जी मला सांगायला पाहिजे. डॉक्टर गिरीश ओक, तिचे वडील, त्यांची मिसेस पद्मजा, हे लोक नागपूरकर आहे. म्हणजे आपलं किती जवळ आहे बघा. आणि हे नागपूरलाच राहत होते. आणि गिरीश ओकांनी एका टप्प्यावर, ही 17 वर्षाची होती, पहा नात्यांचं खूप गांभीर्य कसं असतं. आम्ही सगळं इतकं वरवर घ्यायला लागलोय, नाते वरवर, त्यातले रिलेशनशिप मधले असलेले इंटरनल मेसेजेस वरवर. परंतु गिरिजा असं का वागली असेल याचं उत्तर मला तिच्या एकूण स्टोरीमध्ये सापडलं. आणि गिरिजाच्या 17व्या वर्षी वडिलांनी घटस्फोट घेतला. आणि घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या मनात एवढा धक्का बसला, इतका जास्त धक्का बसला की तिला सायकॅट्रिस्टकडे जावं लागलं. बरोबर. 17व्या वर्षी तिने हा केला. तिच्यावर तिची एक कॉमेंट्स आलेली आहे की त्यांनी त्यांचा स्वतःचा निर्णय घेतला, आमचा नाही. बरोबर. आई वडिलाचा घटस्फोट मुलांसाठी किती भयंकर असू शकतो. अलीकडे मी एका आर्टिकलला असं लिहिलं होतं की गायक देशपांडे पुण्याचे, आणि यांनी घटस्फोट घेतला आणि त्यांची मुलगी 4 वर्षाची वगैरे आहे. अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये भावनिक विकासावर आपण जे बोलतोय, तुम्हाला क्रशी समजायचं असेल ना, तो विकास झाला असेल तर. नाहीतर ते एक ॲटम मुलांच्या शब्दात, नाहीतर तो फटाका. हा कन्सेप्ट घेऊन जे लोक काम करतील त्यांना कधीच श्रीमंत समजणार नाही. मुळामध्ये अमृता प्रीतमचं वाक्य फार सुंदर आहे आणि मला ती प्रत्येक ठिकाणी मी सांगतो. अमृता प्रीतम म्हणते की तिचं हिंदीतलं वाक्य ते मराठीत असं आहे की स्त्रीला दिवसभर पुरुषासोबत राहायचं असते आणि पुरुषाला स्त्रीसोबत रात्रभर. वाह, काय छान वाक्य आहे. औरत दिनभर उसके साथ जीना चाहती है और आदमी रातभर सोना चाहता है. हे दृष्टिकोन आहे जीवन जगण्याचे आपले. आणि म्हणून स्त्री समजून घेतानाच लोक चुका करतात. मुलांना स्त्री समजत नाही, किंवा त्या वयातल्या टप्प्यातल्या नवरा जेव्हा बायकोची हत्या करतो, आम्ही बघतोय सध्या पंकजा मुंडेच्या पीएचं प्रकरण, आणि कुठेतरी ते हत्येपर्यंत चाललंय. ही हिंमत कशी होते? बरोबर. कारण तो तिचा क्रश नव्हता. बरं, त्याचे अनैतिक संबंध होते, जे कोणी व्यक्तीशी होते त्या स्त्रीसोबत, तिथेही संबंध होते, प्रेम नव्हतं. त्याने कुठल्या तरी टप्प्यात जर प्रेम केलं असतं, त्याला ती सदृढता, ते हाट, ते रसिकता, हे काही मिळालं असतं आयुष्यात, तर तिने असलेल्या बायकोसोबत असं कृत्य नसतं केलं, तिला निरोप दिला असता खूप प्रेमाने, जर नसतं पटलं तर, नाही तर लग्नच नसतं केलं. ही मंडळी जी उदाहरणं आपण पाहतो ना, ही कोणीही प्रेम करत नाही. प्रेम ही कन्सेप्टच इतकी सुंदर आहे, पण आपल्या इथे मला असं वाटतं प्रेमाला खूप चुकीच्या वळणावर घेऊन गेलेले आहेत सगळेजण. प्रेम निखळ असतं, प्रेम एकमेकांची काळजी घेणारं असतं. प्रेम एकमेकांना मारून टाकणं किंवा तू मेरी नाही तो किसी की नाही, हा प्रकार प्रेमात नसतो.
प्रेम म्हणजे मला जे समजलं आहे की तू समोर हो, तू स्वतःचा विकास कर, तू पुढे जा, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. हे जेव्हा आपण म्हणतो कुणाला, तेव्हा त्याच्याबद्दलची आपल्या मनात एक काळजी असते, त्याच्याबद्दल आपला एक आदर असतो, रिस्पेक्ट असतो. मी खूपदा बघितलं आहे, खूपदा कपल्सला बघतो आपण की मुलगा तिच्यावर हक्क गाजवतो आणि म्हणजे पॉझिटिव्ह आहे असं काहीतरी दाखवतो. पण मला असं वाटतं की त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला एक तर तुम्ही एक अट्रॅक्शन म्हणा किंवा एक माझ्या हाताखालची व्यक्ती किंवा काहीतरी माझं काहीतरी वस्तू आहे, अशा प्रकारे आपण जेव्हा एखाद्यासोबत बिहेव करतो आपण त्याला प्रेम म्हणू शकत नाही. आणि हे खरं आहे की तुम्ही आता डर पिक्चर पाहिला असेल शाहरुख खानचा आणि तो म्हणतो की तू मेरी नाही तर किसी और की नाही. हा जो मसाला तुम्हाला दिलाय ना सिनेमांनी, हा वाईट मसाला दिलाय खरं. आणि त्यांनी एक डोकं आपल्या एक सेटअप वाईट केलाय. आपल्या सर्व आणि ही गिरिजा मराठी आहे आणि ती मराठी नाटकं करते. तिच्यामध्ये जो DNA आला तो मराठी नाटकातून आला. बरोबर. ती म्हणाली की तिला आता एक लगेचचा इंटरव्ह्यू मध्ये तिला विचारलं होतं की तुला काय आवडेल, सिनेमा आवडेल की नाटक आवडेल की अजून स्टेज शो आवडेल. ती म्हणे मला नाटक आवडेल. त्याचं कारण असं आहे की तिचा तो आत्मा आहे. मुळामध्ये आपण कोणातरी कलेशी बांधल्या गेलो पाहिजे. बरोबर. तुम्ही प्रेम करणारा असं अचानक जन्माला येत नाही, तुम्हाला मी सांगतो. एखादी स्त्री दिसली, एखादा पुरुष दिसला आणि त्यांचं प्रेम झालं, असं काय नसतं. त्याची एक सेटअप डिझाईन झाली असते की तुला काय आवडतं. माझ्याकडे बिफोर मॅरेजसाठी खूप सारे काउन्सिलिंगला येतात. एक मुलगी आली होती, इंजिनिअरिंग कॉलेजला होती. आणि ती म्हणे की सर मला लग्न करायचं आणि एक मुलगा मी बघितलाय, तर मी लग्न करू का? शुअर. नाही पण तरी सांगा, मला जरा भीती वाटत आहे की हे लग्न मी करायला पाहिजे का, त्याची कशी टेस्ट घेऊ मी. म्हणजे तुझ्यासोबत फिरली ना, हा मी फिरलो वगैरे सगळं झालंय, भेटी गाठी सगळ्या व्यवस्थित झाल्या, पण मला असं कुठेतरी डाऊट आहे की हा आपला पार्टनर असो की नाही. म्हटलं त्याला तू असं 5 प्रश्न विचार. 5 प्रश्न? हो, एकदम सोपे प्रश्न विचार. तर म्हणजे कोणते विचारू? म्हणजे त्याला विचार की तू अलीकडे कोणता पिक्चर पाहिला, तुझं आवडतं गाणं कोणतं आहे, तू कोणतं पुस्तक वाचलं, आणि तू फॅमिलीमध्ये सगळ्यात कोणावर प्रेम करतो, आणि तुझी मैत्रीण कोण होती. बस 5 प्रश्न विचार. याची उत्तर जर त्यांनी खरी दिली तर समजायचं हा खरा आहे. बरोबर. शेवटच्या प्रश्नावर तो थांबला. तो थांबला अक्षरशः. त्याची 4 उत्तरं तिला ठीक होती. त्याचा पिक्चर की तिला आवडला नव्हता, खरं म्हणजे तिचा गायकही आवडला नव्हता वगैरे वगैरे. तर 5व्या प्रश्नावर येऊन तो थांबला. मैत्रिणीचं नाव विचारल्यावर तो असा गडबडला म्हणे. ती जेव्हा पुन्हा भेटायला आली तिने विचारलं का तू घाबरला असं. तिथपर्यंत म्हणजे ते इतक्या जवळ आले होते की आता ते लग्न होणारच होतं, पण तिच्या मनात शंका होती, ती माझ्याकडे आली. मैत्रिणीचं नाव सांगताना तो घाबरला. तो म्हणे की मला असं वाटतं म्हणे की तिचं नाव सांगितलं तर तू जेलस होशील वगैरे वगैरे. नाही असं नाही म्हणे, तू सांगू शकतं. नाही पण एकीचं सांगू का? किती जणींचे सांगू? म्हणजे आता तुम्हाला वेगळं कॅरेक्टर काय सांगावं लागते. अलीकडे म्हणतात ना की नवरदेवाचा जोडा नका लपवू, मोबाईल फोन लपवा. नक्कीच जोड्यात लक्षात ठेवायचं. 4-5 हजार रुपये भेटतील जोड्यामध्ये, मोबाईल मध्ये काही लाखांनी मिळू शकतात. आपण सगळे कॅरेक्टरची चुकीची कल्पना करून बसलो आणि सगळं यातून काय मिस झालंय माहितीये का? प्रेम मिस झालाय. बरोबर. एकमेकाबद्दलचे जी आत्मीयता, आपुलकी, जिव्हाळा. एक कुठला तरी व्हिडिओ आहे ज्यामध्ये राजस्थानमध्ये ही पद्धत आहे की ते खूप सारे सोने पैसे वगैरे देतात, कार वगैरे असं देतात. पण एक नवरदेव जो आहे तो अख्ख्या लोकांसमोर त्यातला फक्त 1 रुपया घेतो, म्हणतो की मला हे नको आहे. हे लोकांना का आवडलं असेल? कारण लोकांना कुठेतरी असा चेंज हवाय. बरोबर आहे. कोणी करत नाही या धाडस आमच्या मुलांना. आणि जो धाडस करतो तो व्हायरल होतो. यस. आणि आमच्या मुलांना काय आहे की आपण म्हणजे सगळेच मुलंच कशाला, अगदी 15 ते तुम्ही 65-85 पर्यंत चला, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक माधुरी दीक्षित असते. नक्कीच. आणि स्त्रियांच्या लाईफ मध्ये एक शाहरुख खान असतो. तो शाहरुख खान सारखाच असेल किंवा ही माधुरी सारखीच असेल असं नव्हे. पण अनेकदा तर असे होतं सोनाली की एक मुलगी पाहायचा कार्यक्रम आपल्याकडे आहे आणि तो पाहतात. पहिली पाहतात, दुसरी पाहतात, तिसरी पाहतात. मी एका नवरदेवाकडे असं बघितलं की 76 मुली पाहिल्या त्याने. बापरे. आणि त्यांनी ज्याच्याशी लग्न केलं ती पहिली होती. हॉटेलमध्ये जा तुम्ही, ऑर्डर द्या, ताट येते, सगळे डिश येते. दुसऱ्याच्या टेबलवर जे खाणं असलं ते आपण वेटरला नक्कीच विचारतो की ते काय आहे. ते काय आहे आणि ते खूप चांगलं आहे.
आपल्या माणसाचा जो स्वभाव आहे हा मोठा 80% पुरुष असे आहेत की ज्यांचं लग्न ठरल्यावर एंगेजमेंट झाल्यावर ते पुन्हा विचार करतात, लग्न रिवाइज करतात. काल परवाच ती जी स्पोर्ट्स मधली आहे, क्रिकेट खेळणारी, तिचं जे झालेलं आहे मंधाना, ते झालंय ते तिच्या नवऱ्यामुळे झालंय की तिच्यामुळे झालंय, पण झालं असंच काहीतरी आहे. पण आता नवीन न्यूज आली आहे की डिसेंबर मध्ये ते परत लग्न करतात. पण हा जो ब्रेक आहे हा कमर्शियल ब्रेक वाटला मला. नेमकं कशामुळे होतं की खरंच तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली होती. दुसऱ्या अफवा याही आहे की पलाशनी तिच्यावर चीट केलाय. म्हणजे आता नक्की काय आहे? आता जे लग्न करतात आहेत ते लोकांच्या प्रेशरमुळे करतात आहेत की खरंच असं काही तब्येतीचं प्रकरण झालं होतं? आणि कसं आहे की हे मानवी नात्यांचं जे सूत्र आहे यामध्ये माणूस जेवढा सुसंस्कृत होत जाईल, जेवढा तो सॉफ्ट होत जाईल. अश्विनी भावेचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये तिने असं लिहिलंय की जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो मांसाचा गोळा असतो. बरोबर आहे. आणि जेव्हा तो मांसाचा गोळा असतो तो पद्धत ठीक असते, परंतु जेव्हा तो पदराखाली असतो आईच्या तेव्हाही ठीक असते, पण ज्या दिवशी तो पदर ओढतो त्या दिवशी तो ठीक नसतो. बरोबर आहे. अगदीच व्यवस्थित आणि छान वाक्य आहे हे की पूर्ण म्हणजे सगळंच उलगडून ठेवणारं वाक्य आहे. आईच्या पदराखालचा मुलगा जर कोणा स्त्रीचा पदर ओढत असेल तर मग मात्र आपलं काहीतरी चुकत आहे. आणि क्रश होण्यासाठी तुम्ही सुद्धा कोणाची तरी क्रश झाले पाहिजे अशी इच्छा बाळगा, कारण तसं तुम्हाला वागावं लागेल. केवळ मेकअपमुळे नाही. आता हे तर क्लिअर झालं की गिरिजाचं मेकअप नव्हतं, गिरिजाचं मेकअप नव्हतं आणि तिने झुमके घातले नव्हते की गळ्यामध्ये कुठलाही काही लाचा घातला नव्हता, असं काही नाहीये. अगदी साधी सरळ सोपी साडी. अलीकडे तर माझ्या अनेक मैत्रिणी अँकर आहेत, अनेक हिरोईनच्या म्हणजे नाटकातही आहे, त्या कुठल्या शोला गेल्यात की त्यांच्यासमोर ते असं एक स्ट्रीप टाकतात आजकाल, प्युअर सिल्क. इतके म्हणजे ते असं सांगण्याचं एक औचित्य आहे. पण असू द्या, म्हणजे ती एक छान रसिकता आहे. रसिकतेचं सुसंस्कृतपणाचं कौतुक जरूर असलं पाहिजे, पण इतक्या सिंपल व्यक्ती क्रश असू शकतात याच्या मागे अजून एक कारण आहे आणि ते कारण सांगू आणि आम्ही इथे आज थांबू. ते कारण असं आहे की आमच्या सगळ्यांच्या DNA मध्ये आम्हाला सात्विकपणा फार आवडतो. बरोबर आहे. आम्हाला आमची आई जीन्स मध्ये आहे हे अजून पटत नाही आहे. बरोबर. ते घालते जीन्स, पण ती जीन्स मध्ये आई म्हटल्यावर आमच्या डोळ्यासमोर जे DNA आहे ना तो प्रत्येक पिढीचा आहे. खूपदा मी बघितलं आहे की मुलांना हिरो हिरोईन मेकअप मध्ये आवडतात, छान वाटतात, पण तेच मेकअप जेव्हा त्यांची आई करते तेव्हा ते म्हणतात काय लावलंय तोंडाला किंवा असं काहीतरी त्यांचं एक वक्तव्य असतं. कारण नाही, त्यांना आई म्हणजे आई सारखीच असावी वाटतं. आणि असंही बघितलं आपण की गर्लफ्रेंड म्हणजे मैत्रीण आणि गर्लफ्रेंड जे असतात त्या मोठ्या चमकदार असाव्या असं वाटते, पण बायको पाहताना मग लोक सात्विकतेचा भाव असलाच पाहिजे. तो म्हणजे तिने साडीतच आम्हाला आलं पाहिजे. अलीकडे अनेक सिरियल मध्ये बघताय तुम्ही मराठीतल्या की ते कांदे पोहेचे कार्यक्रम करतात. एक वॅम्प असते त्यामध्ये, ती एकदम चटक असते जी नवऱ्या मुलाच्या मागे लागलेली असते आणि बायको असते ती बिलकुल अशी साधी नॉर्मल कपड्यांमध्ये असते. मग ते आपल्याला एक लक्षात येतं की आपलं लक्ष साध्या सरळ त्या बाईकडे जातं जी एक हिरोईन आहे म्हणून, पण एक त्या वॅम्पला आपल्या मनात आपण कितीही नाही म्हटलं तरी थोड्या तरी शिव्या शाप देतच असतो. आणि हे आपला DNA आहे. म्हणजे स्त्रीवादी जे पाहणारे असतील त्यांना मी सांगू इच्छितो की हा फक्त एक शेड आहे आपल्या जीवनाचा. काही लोकांना ते आवडतं, मलाही आवडेल की माझ्या आईने जीन्स घातलेला, पण आता आई घालू शकत नाही, 77 च्या वर चाललेली आहे. परंतु आता माझ्या मुलीला वाटतं की तिच्या आईने जीन्स घातला पाहिजे, पण ती तयार नाही. पण माझी मुलगी जीन्स घालते, ती मुलं ते पाहतील कदाचित. हे जनरेशनचं हे आहे. परंतु आमच्या सगळ्या भारतीयांच्या मनात कुठेतरी सात्विकता ठासून भरली आहे. नक्कीच. आणि आमच्या आहारामध्ये सात्विकता आहे, आमच्या जगण्यात सात्विकता आहे, आमच्या बोलण्यात सात्विकता आहे. आम्हाला खूप ओरडून चिरडून बोललेले लोक फार लोकांना आवडणार नाही आवडत. बरोबर आहे. पॉप सॉंग पाहणारे, मॅगी खाणारे एवढेच कमी आहेत. पण शेवटी अरिजितचं गाणं लागलं, किशोरदांचं गाणं लागलं की आपण शांतपणे ऐकत बसतो. आणि आम्ही जेव्हा क्रशचा विचार करतो तेव्हा जीवनाच्या अतिशय सुखद अशा अनुभूतीचा विचार करतो. बरोबर आहे. मला कोणी आवडते म्हणजे ती माझी काही सेगल पार्टनर आहे, ती माझी गर्लफ्रेंड झाली आहे, ते असं विचार असं नसतं. ते तुमची आवड कशी आहे, आणि जर भारताची आवड गिरिजा असेल तर भारतातील तरुणाई योग्य ठिकाणी आहे. काय सांगता? आणि मनातला तो हळवा कोपरा मनातच जपून आणि लपवून ठेवणे तेवढंच आवश्यक आहे. यस.
धन्यवाद सर्वांना. आपण नक्कीच नंतरच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. माधव सर, तुम्हाला Yes. सुद्धा खूप खूप धन्यवाद. आजचा हा एपिसोड आपण इथेच संपत आहोत. भेटूया नव्या पुढच्या वेळेस नवा विषय पुढच्या घेऊन. नवीन विषयासोबत.